खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधल्या एका क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर येत आहे। धमकी देणाऱ्या व्यक्तीचं दूरध्वनी संभाषण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला राणा कुटुंबियांकडून प्राप्त झालंय। या विरोधात ते तातडीने पोलिसांमध्ये तक्रार करणार आहेत। खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातल्या एका क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर येतंय। विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ करत धडा शिकवण्याची भाषा वापरली आहे। धमकी देणाऱ्या व्यक्तीचं दूरध्वनी संभाषण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला राणा कुटुंबियांकडून प्राप्त झालं असून या विरोधात खासदार नवनीत राणा तातडीने पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे। भाईंदर येथील उत्तन परिसरातील लँड जिहादचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलंय। स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ता ॲडव्होकेट खुश खंडेलवाल यांनी बालेशाह पीर दर्ग्याकडून होणाऱ्या अतिक्रमणाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे। बालेशाह पीर दर्गा विश्वस्त मंडळाने सरकारी जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी विविध उपाय योजले, मात्र स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला असला तरी अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही। त्यामुळे बालेशाह पीर दर्ग्याच्या लँड जिहादचा प्रकार रोखण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते सक्रिय झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथील मुढोदे येथील तापी नदीवरील पुलाचं भूमिपूजन आणि वारकरी भवनाचं भूमिपूजन होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय। एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडत असून त्यांच्या सभेने महायुतीला बळ मिळणार आहे। निवडणुका काही दिवसांवर आहेत, अशात राजकीय नेते पक्षांवर काम करत आहेत। अंबरनाथमधील राष्ट्रपती पदाधिकारी भालचंद्र भोईर यांनी सपत्नीक शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 4 आणि 5 मार्च असे 2 दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यामुळे शहराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। 5 मार्चला सायंकाळी 6:30ला त्यांची खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे जाहीर सभा पार पडणार आहे। पश्चिम उपनगरातील मालाड मालवणी परिसरामध्ये सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चा पार पडला। भूमी जिहाद, लव जिहाद, हिंदू पलायन, ड्रग्ज अशा अनेक मुद्द्यांना घेऊन हा जनआक्रोश मोर्चा मालवणी परिसरातून काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने हिंदू सामील झाले असून या मोर्चाचा नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेला आहे। सोबत खासदार गोपाळ शेट्टी हे देखील उपस्थित होते। मुंबई विमानतळावर 72 तासात 15 किलो 89 ग्रॅम सोन्यासह 10 आयफोन 15 जप्त करण्यात आले। सीमा शुल्क विभागाने तस्करीच्या 13 प्रकरणांचा पर्दाफाश केलाय। एका तस्कराने आपल्या बॅगमध्ये एक लोखंडी रॉड ठेवला होता आणि त्याच्या आत सोने लपवल्याचंही आढळून आलंय। माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांनी गाजर फेकले। मतदारसंघातील नेत्यांना सर्व बाबतीत प्राधान्य दिले जाते आणि सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही अशी तीव्र नाराजी व्यक्त केली। धडगाव तालुक्यातील नंदलवड येथील माझ्या सजा वळवी यांच्या घराला अचानक आग लागली। काही क्षणातच संपूर्ण घर जळून राख झालं। आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने कुटुंबाला उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। बारामती येथील देसाई इस्टेट क्रीडा संकुल येथे खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या। या स्पर्धेला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली। काही खेळाडूंसोबत त्यांनी यावेळी बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटला। धुळे शहरातील मिल परिसरामध्ये असलेल्या गजानन महाराज मंदिरामध्ये प्रकट दिनानिमित्ताने उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी गजानन महाराज उत्सवाच्या निमित्ताने महिला भाविकांच्या वतीने भजन संध्येचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील भाविकांनी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला।
राजकारणी व्यक्तींची भाषणं, वादातीत चर्चा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो, पण भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत आहेत. प्रवीण दरेकर यांनी रविवारी रायगडमध्ये मंगलाष्टका म्हटल्यात. महाड तालुक्यातील फौजी अंबावडे या गावातील लग्न सोहळ्यामध्ये त्यांनी मंगलाष्टका म्हटल्या. मंगलाष्टका म्हणतानाचा दरेकर यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. ठाण्यातील लुईसवाडी येथील साईनगर युवा प्रतिष्ठान आणि श्री साई गोविंदा पथक यांच्या माध्यमातून स्वर्गीय वैभव संकवाळ यांच्या स्मरणार्थ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून पंचक्रोशीतील अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. श्री साई गोविंदा पथक आणि साईनाथ नगर युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. समाजोपयोगी शिबिर तरुणांच्या माध्यमातून राबवण्यात येत असतं. तर आयोजित क्रिकेट सामन्यांमध्ये साईनाथ नगरमधील रहिवासी तसेच क्रिकेट प्रेमींची गर्दी पाहायला मिळाली. रेडबर्ड कंपनीचे विमान प्रशिक्षण बारामतीमध्ये पुन्हा सुरू होणार आहे. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी या प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. रेडबर्ड कंपनीचं हे विमान प्रशिक्षण सर्व DGCAच्या सर्व परवानग्या घेऊन पुन्हा चालू करण्यात येणार आहे. अनेक पायलट इथे प्रशिक्षण घेतात. नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे शिवबाठाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवबाठाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा यात घेण्यात आला. डोंबिवलीतील कोळेगाव प्रीमियर मैदानामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याण ते तळोजा मुंबई मेट्रो मार्ग 12 या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभासह केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.